नमस्कार मित्रांनो, आज आपण सेवानिवृत्ती या विषयावर बोलणार आहोत. आपल्या भविष्याची योजना तयार करत असताना सेवानिवृत्ती हा एक महत्त्वाचा टप्पा आहे, जो आपल्याला आर्थिक सुरक्षितता व आनंदी जीवनासाठी तयार करण्याची संधी देतो. तुम्ही आयुष्यभर कष्ट करून संपादन केलेल्या संपत्तीला चांगल्या पद्धतीने गुंतवणूक निवृत्तीनंतरही आत्मनिर्भर राहणे शक्य आहे. यासाठीच आज आपण TRF म्हणजेच टार्गेट रिटायरमेंट फंड या संकल्पनेचा अभ्यास करणार आहोत, ज्याचा उद्देश सुरक्षित सेवानिवृत्तीकडे वाटचाल घडवणे हा आहे. हे TRF म्हणजे काय, तर हे एक असं म्युच्युअल फंड आहे ज्यात आपल्या गुंतवणुकीला सेवानिवृत्तीच्या दृष्टीने मजबूत आणि सुरक्षित करण्यासाठी विशेष रूपेण बनवण्यात आलेला आहे. द सिंपल पाथ टू वेल्थ या JS कॉलिन्स यांच्या ग्रंथातील विचारांवर आधारित काही मुद्दे आम्ही इथे स्पष्ट करणार आहोत. या फंडात टोटल स्टॉक मार्केट इंडेक्स फंड, टोटल बॉन्ड मार्केट इंडेक्स फंड, इंटरनॅशनल मार्केट आणि इन्फ्लेक्शन प्रोटेक्टेड सिक्युरिटीज यांचा समावेश आहे. याचा उद्देश म्हणजे आपली सेवानिवृत्ती नंतरचे आर्थिक स्थैर्य सुरक्षित ठेवणे. चला तर या विशेष टार्गेट रिटायरमेंट फंडाच्या संकल्पनेबद्दल सखोल माहिती घेऊया आणि आपली सेवानिवृत्ती सुरक्षित कशी ठेवायची हे सुद्धा पाहूया. मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवात करूया TRF टार्गेट रिटायर्ड फंडची सविस्तर माहिती. संपत्तीचा सर्वात सोपा मार्ग तुम्ही आतापर्यंत हे ऐकले असेल की वेल्थ ॲक्युम्युलेशन पोर्टफोलिओसाठी केवळ एक निधी व्यतिरिक्त इतर कोणतेही प्रयत्न आवश्यक नाहीत. वेल्थ प्रिझर्वेशन पोर्टफोलिओची निर्मिती हे करण्यासाठी किमान 2 फंड आवश्यक आहेत. हे आपण मागील व्हिडिओत पाहिलेलं आहे. आपण जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर जरूर पहा, म्हणजे हा व्हिडिओ आपल्या लक्षात येईल. तुम्हाला दरवर्षी ह्या फंडाचे संतुलन राखणे आवश्यक आहे. कदाचित तुम्ही असा विचारही करत असाल की तरीही मला माझ्या पोर्टफोलिओमध्ये काही आंतरराष्ट्रीय फंड्स आवश्यक वाटतात का? लक्षात घ्या, आपल्याला शक्य तितक्या सोप्या मार्गाची आवश्यकता आहे. आपल्याला फक्त एक निधी खरेदी करण्यास पुरेसा आहे आणि आपल्या मृत्यूपर्यंत त्या फंडचे मालक असणे आवश्यक आहे. कोणतीही मालमत्ता वाटप बकवास आपल्यासाठी हाताळली पाहिजे. तर तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेमध्ये पूल बांधायचे आहेत, राष्ट्र चालवायचे आहेत, उत्तम कला निर्माण करायचे आहेत. त्यामुळे रोगराई संपवायची आहे, उद्योगधंदे उभारायचे आहेत. तुमची गुंतवणूक तुमच्या बरोबरच अनेक गोष्टींसाठी प्रेरणा ठरत असते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे व्हॅनगार्ड देखील 12 TRF म्हणजे टार्गेट रिस्क फंड सेवानिवृत्ती केंद्रित निधीच्या पर्यायांसह कार्य करत आहे. त्या बाबतीत इतर म्युच्युअल फंड कंपन्या देखील आहेत, परंतु आपल्याला माहीत आहे की व्हॅनगार्ड उत्कृष्ट स्टॉकची निवड करतो. मित्रांनो, आपण भारतात राहतो, आपल्याकडच्या म्युच्युअल फंडचा आपण विचार करावा. जर आपण यांच्या वेबसाईटला भेट दिली, ही वेबसाईट कोणती आहे तर www.vanguard.com याला भेट दिली तर आपल्याला दिसेल की हे 12 निधी 2010 ते 2060 पर्यंतचे लक्ष्य निर्धारित करतात. तसेच 72व्या वर्षी किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या सेवानिवृत्तीमध्ये असलेल्या एक कल्पना अशी आहे की तुम्ही सेवानिवृत्त होण्याची योजना आखत असलेले वर्ष निवडायचे आणि योग्य गुंतवणूक निधी सुद्धा शोधायचा. वर्षानुवर्षे आपण जास्तीत जास्त गुंतवणूक जोडू शकता आणि जेव्हा वेळ येईल तेव्हा पैसे काढण्याची व्यवस्था करण्याव्यतिरिक्त आपल्याला काहीही करण्याची आवश्यकता राहत नाही. हे एक सुंदर आणि चांगले समाधान आहे. या प्रत्येक लक्ष सेवानिवृत्ती निधीला म्हणजेच टार्गेट रिटायर्ड फंड याला तुम्ही निधीचा निधी म्हणून ओळखले जाते. याचा अर्थ असा आहे की या फंडामध्ये इतर अनेक फंड सामावलेले असतात. प्रत्येकाची गुंतवणुकीची वैशिष्ट्येही भिन्न भिन्न असतात. व्हॅनगार्डच्या बाबतीत बोलायचं झालं तर धारण केलेले सर्व निधी हे कमी खर्चाचे निर्देशांक फंड आहेत. आतापर्यंत तुम्हाला माहिती आहे की ही खूप चांगली गोष्ट आहे. 2020 ते 2060 पर्यंतच्या TRF मध्ये प्रत्येकी काही फंड इथे समाविष्ट आहेत. ते आता पाहूया. एकूण शेअर बाजार निर्देशांक फंड, त्यानंतर एकूण रोखे बाजार निर्देशांक निधी, एकूण आंतरराष्ट्रीय शेअर बाजार निर्देशांक निधी, एकूण आंतरराष्ट्रीय रोखे बाजार निर्देशांक निधी या 4 फंडामध्ये TRF या 2010, 2015 आणि 2020 फंड जोडले गेलेले आहेत. अल्पकालीन चलनवाढ संरक्षित सिक्युरिटीज इंडेक्स फंड म्हणजे शॉर्ट टर्म इन्फ्लेक्शन प्रोटेक्टेड
सिक्युरिटीज इंडेक्स फंड हा सुद्धा जोडलेला आहे. जसे जसे वर्ष सरत जातात आणि सेवानिवृत्तीची तारीख जवळजवळ येत जाते तसे तसे तुम्ही अधिक सुरक्षिततेकडे वळत असता. तुमचे सगळे गुंतवणूक प्रकार एक विशिष्ट रक्कम खात्रीशीररित्या खात्यात जमा व्हावी यासाठी प्रयत्नशील असतात. सेवानिवृत्तीनंतर उत्पन्नासाठी काम करायला लागू नये अशी तुमची जर धारणा असते तर गुंतवणुकीचा जास्तीत जास्त खर्च तुमच्या निवृत्तीमध्ये तुम्हाला परवडणारा नसतो. तुमची गुंतवणूक खर्चाचे प्रमाण फंडावर अवलंबून असते. हे प्रमाण साधारणतः 0.14% ते 0.16% पर्यंत असते. मात्र ते VTSAX 0.05% सारख्या मूलभूत निर्देशांक निधी इतके कमी नसते, हे मी खात्रीने सांगू शकतो. आता पाहूया TRF मधील काही उणीवा कोणत्या आहेत. काही लोक म्हणतात की हा निधी खूपच लवकर पुराणमतवादी आहे. बाजारातील बदल आणि जे काही वाढीव नफा असतो या फंडाद्वारे टिपला जात नाही. इतर फंड पाहता हा फंड खूप कमी सक्रिय आहे. कदाचित वैयक्तिकरित्या मी भाज्यासाठी थोडा पुराणमतवादी असेल, परंतु मी सक्रिय परतावा मिळवा ह्या मताचा आहे. इतर फंड कंपन्या वेगवेगळ्या सेवानिवृत्तीच्या तारखांनुसार स्टॉकचे विभाजन वेगवेगळ्या पद्धतीने करतात. आपल्या सेवानिवृत्तीच्या संदर्भात 401K किंवा 403B योजनेत जे नियम दिले गेले आहेत त्यावरती एक नजर टाकावी लागेल आणि त्यानुसार तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल. ह्या फंडमधून मिळणारे फायदे तुलनेने कमी खर्चिक आहेत असे तुम्हाला लक्षात येईल. मी TRFची शिफारस करण्यास सकारात्मक आहे. ते बऱ्याच लोकांसाठी एक उत्कृष्ट निवड ठरतील असे मला वाटते. कदाचित बहुतेक लोकांसाठी देखील ते फायदेशीर ठरतील, यात काही शंका नाही. कालांतराने बहुतेक सक्रिय व्यवस्थापन त्यानंतर गुंतवणुकीच्या प्रकारांना ते नक्कीच मागे टाकतील. परंतु आधीच्या या काही व्हिडिओमध्ये आपण वर्णन केलेल्यानुसार दृष्टिकोनांना माझी थोडीशी जास्त पसंती आहे. याचे कारण असे आहे की इतर फंडाच्या गुंतवणुकीचा खर्च TRFच्या तुलनेतही कमी आहे. TRF हा टोटल इंटरनॅशनल स्टॉक मार्केट इंडेक्स फंड आहे. हा एक उत्कृष्ट निधी असला तरी आम्ही याची चर्चा ही याआधी केलेली आहे. टोटल स्टॉक मार्केट इंडेक्स फंड VTSX मध्ये अतिरिक्त आंतरराष्ट्रीय फंड कव्हरेजची आवश्यकता मला वाटत नाही. स्वतंत्र निधीसह मी माझे रोखे माझ्या कर दृष्टीने उपयुक्त व्यवहारामध्ये गुंतवू शकतो. अशा रीतीने तुम्ही तुमचं लाभांश आणि व्याजाचे उत्पन्नही वाचू शकता. जर तुम्ही TRF केली तर तुम्हाला हा कर सुटीचा फायदा मात्र मिळू शकतो. आता पाहूया टार्गेट रिटायरमेंट फंडचा शोध कशा पद्धतीने घेतला गेला. तर नियोक्त्यांनी देऊ केलेल्या 401K आणि 403B सेवानिवृत्ती योजनांमध्येच एक चांगला पर्याय म्हणून लक्ष्य सेवानिवृत्ती निधी टार्गेट रिटायरमेंट फंड खूपच लोकप्रिय झालेला आहे. वास्तविक लोकांना गुंतवणुकीची फार अशी आवड नसते. टार्गेट रिटायरमेंट फंड हा कंपन्या चांगला विचार करतात आणि आपल्या कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छेने सुद्धा त्या देऊ करतात. एकंदरीत हा एक चांगला विचार आहे. TRF एक प्रभावी, सोपा आणि संतुलित गुंतवणूक पर्याय प्रदान करतो. शिवाय अशा निवृत्ती योजना कर निर्धारित असल्याने रोख्यातून मिळणारे व्याज आणि शेअर्समधून मिळणारा लाभांश यावर कर लागत नाही. आता तुम्ही काय केलं पाहिजे ते पाहूया. जर तुमच्या कंपनी रिटायरमेंट प्लॅन म्हणून व्हॅनगार्डकडून TRF किंवा दुसऱ्या फंड कंपनीकडून कमी खर्चाच्या समकक्षांची ऑफर देत असतील तर ती तुमच्या विचारानुसार योग्य आहे. असे फंड तुम्ही आवर्जून स्वीकारा असे मी म्हणेन. आपल्याला शक्य तितके सोपे आणि तरीही प्रभावी पोर्टफोलिओ हवा असल्यास तुम्ही TRF आपल्यासाठी सदैव योग्यच आहे हे लक्षात ठेवा. तर मित्रांनो, TRF म्हणजेच टार्गेट रिटायरमेंट फंड हे एक अशा प्रकारचे साधन आहे जे आपल्याला निवृत्तीनंतरचे जीवन आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्यास मदत करते. JL कॉलिन्स यांच्या द सिम्पल पाथ टू वेल्थ या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे हा फंड आपल्या भविष्याचे आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अत्यंत सोपा आणि प्रभावी मार्ग ठरतो. TRFच्या विविध प्रकारच्या निधींमध्ये गुंतवणूक करून तुम्ही तुमच्या निवृत्तीचा आर्थिक आधार घट्ट करू शकता. पण लक्षात ठेवा, प्रत्येक फंडामध्ये काही उणीवा देखील असतात ज्या समजून घेऊन निर्णय घेतल्यास तुम्हाला जास्तीत जास्त फायदे मिळतील. म्हणून योग्य योजना आणि सल्ला घेतल्यास हा फंड तुम्हाला निवृत्तीनंतरच्या सुरक्षिततेकडे नेऊ शकतो. शेवटी आपली निवृत्ती ही आपल्या हातात आहे आणि
TRF सारखी साधने वापरून आपण भविष्याचे योग्य नियोजन करू शकतो. चला तर मग आजच तुमच्या गुंतवणुकीचा विचार करा आणि सुरक्षित समाधानी निवृत्तीचे स्वप्न साकार करा. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांना फॉरवर्ड करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या आगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.